राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि संस्थात्मक पक्ष बांधणी संदर्भात चर्चा होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर 40 मिनिटे चर्चा। राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर। दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ। अनिल परबांचे आरोप रामदास कदमांच्या पत्नीनं फेटाळले। परबांचे आरोप खोटे। स्फोटामुळे ती दुर्घटना घडली होती। ज्योती कदम यांचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। आरक्षण सोडत आणि नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप कंपनी विरोधात सरकार ऍक्शन घेण्याच्या तयारीत। मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडूसह महाराष्ट्रातही सिरपवर बंदी। सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ। जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात आयसीयूत भीषण आग। आगीमध्ये होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 5 जण गंभीर जखमी। ओडिशामध्ये शनिवारी मूर्ती विसर्जनादरम्यान वादानंतर 13 ठिकाणी 36 तासांचा कर्फ्यू। इंटरनेट सेवाही बंद। बिहारपासून बंगालपर्यंत पुरामुळे हाहाकार। कोसी नदीला पूर आल्यानं अनेक घरं पाण्याखाली, तर हिमाचल आणि जम्मूमध्ये जोरदार बर्फवृष्टी। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। रशियाकडून युक्रेनवर मोठा हल्ला। 50हून अधिक मिसाईल आणि 500 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला। 5 लोकांचा मृत्यू, तर 10हून अधिक लोक जखमी। आणि भारतीय महिला संघाचा पाकवर 88 धावांनी दणदणीत विजय। महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानची धुळधाण। राज ठाकरेंनी सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक बोलावलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत। नवरात्रोत्सवात अदिती तटकरेंनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला। यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरे यांच्यावर टीका केली आहे। मंत्री भरत गोगावले पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत, मात्र अदिती तटकरे आनंद लुटण्यात व्यस्त असल्याचं म्हणत पालकमंत्री संवेदनशील असावा असं घोसाळकर म्हणालेत आणि त्यामुळे भरत गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे। आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यानं मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलाय। मंत्रिपद गेलं तरी चालेल, मात्र शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं महाराणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली। पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। आदिवासी महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदिवासी विकास विभाग काम करत असल्याचं अशोक उईके यांनी स्पष्ट केलं। भंडाऱ्याच्या कळीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ऊस बिल कपातीच्या निर्णयाला विरोध केला। वसई विरारमध्ये खड्ड्यांविरोधात बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली। खड्ड्यांविरोधात महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। भंडारा शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर मिस्किन टँक गार्डनचा तलाव फुटला आणि त्यामुळे भंडारा शहराचा मुख्य मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागली। लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली आणि त्यामुळे मुरुड वाठवडा आणि मुरुड पाडोळी मार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे।
ईशान्य अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तीव्र शक्ती चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार होतं. मात्र रायगडपासून हे शक्ती चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याचा धोका टळलाय. जळगाव जिल्ह्यातील केळी बागायतदारांवर दुहेरी संकट ओढावलंय. एकीकडे पावसामुळे केळीचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल पिवळी पडू लागली आहेत आणि त्यामुळे उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं. पाऊस थांबून 5 ते 6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली आहेत आणि त्यामुळे केळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. आता एक मोठी बातमी. मनसेकडून बैठकांचं सत्र सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. काल राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती आणि त्यामुळे आज या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे काल दुपारी अचानक मातोश्रीवर पोहोचले आणि यावेळी दोन्ही भावांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्वात आधी संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले. यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावरून चर्चा सुरू होत्याच, मात्र या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवरच पोहोचले. राज ठाकरे मातोश्रीवर जाणार याची कल्पना कुणालाच नव्हती, मात्र ही भेट झाली आणि पुन्हा एकदा युतीच्या चर्चांनी जोर धरलाय. गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आणि युतीची घोषणा करणार असं बोललं जात होतं, मात्र तसं न झाल्यानं हा विषय थंड बस्त्यात पडला होता. पण मातोश्रीवर ठाकरे बंधूंच्या झालेल्या भेटीमुळे युतीच्या घोषणेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. दरम्यान या भेटीकडे आम्ही केवळ कौटुंबिक भेट म्हणून पाहत असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे मातोश्रीवरती गेले. याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो. माध्यमं सातत्यानं या विषयामध्ये राजकीय अँगल आणून कुठंतरी त्यांचं महत्त्व कसे वाढेल असा प्रयत्न करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नाही असं सांगत रणजित निंबाळकरांनी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना जाहीर घेण्यात आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. नांदेड शहरात मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, नायगाव या तालुक्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. लंडन आणि न्यूयॉर्क नंतर आता मुंबई देखील 2 विमानतळांचं शहर असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत आता मुंबईचा समावेश होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिले. केंद्र सरकारनं फास्टॅग संदर्भातील नियमांमध्ये बदल केलाय. ज्या वाहन चालकांकडे वैध फास्टॅग नाही आणि ते UPIद्वारे टोल भरायचा आहे त्यांना आता नियमित टोलच्या 1.25 पट टोल द्यावा लागणार आहे.
तर कॅशमध्ये व्यवहार केला तर आधीसारखाच दुप्पट टोल भरावा लागणार आहे. हे नवे नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होतील.